सटाणा शहरातील नामपूर रोडला डिवाइन स्कूल समोर सकाळच्या सुमारास महिलेला माहिती विचारत बोलण्यात गुंतवून तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबारा केल्याची घटना घडली। या घटनेनंतर परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शनिवार दिनांक 24 रोजी विमल मनसाराम भदाणे वय वर्ष 70 या खिरमाणे इथं जाण्यासाठी गाडीची वाट बघत डिवाइन स्कूल समोर स्टॉपवर थांबलेल्या असताना तिथं मोटरसायकलवर दोघांनी येत त्यांना बाजूला बोलावून घेतलं। आम्ही पोलीस असल्याचं सांगत व खोटे ओळखपत्र दाखवून पोलीस असल्याचं भासवून इथं रात्री एका महिलेला चाकू मारलेला आहे, चेकिंग चालू आहे असं सांगत बोलण्यात गुंतवले। त्यानंतर तुमच्या हातातील बांगड्या काढून आमच्याकडे द्या, आम्ही चेक करून तुम्हाला परत करतो असं सांगितले। त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भदाणे यांनी आपल्या हातातील बांगड्या त्यांच्या हातात दिल्या। त्यानं सदर बांगड्या बदलून दुसऱ्या बांगड्या देत काही समजण्याच्या आतच तो इसम बांगड्या घेऊन फरार होण्याआधीच तयारीत असताना सौ भदाणे यांच्या लक्षात येताच त्यांची झटापट झाली। यात जागेवरून दोघे पळण्यात यशस्वी झाले, परंतु भदाणे यांनी आरडाओरड केल्यानं परिसरातील नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हैदर जब्बार जाफरी वय वर्ष 32 राहणार वेदांत पार्क स्वामी विवेकानंद नगर वाशिंद तालुका शहापूर जिल्हा ठाणे याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे। सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, उपनिरीक्षक अतुल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश पवार पुढील तपास करत आहेत। त्यांना नंतर त्या गाडी एस टी काय आली नाही, मग त्याने इकडे या साईडला बोलून घेतलं, बाजूला बोलवल्यानंतर त्याने सांगितलं चित्रादेव पोलीस आहे। नंतर मग चित्रादेवरे इथं तिला रात्री चाकू मारला, तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं मला काय माहिती नाही, मला काही कल्पना नाही, माझी मित्र म्हटलं आजारी आहे असं सांगितलं, मला काही कल्पना नाही। मग म्हणे तुमच्याच्या शेजारी एक माणूस होता, ते एक माणसाच्या शेजारी जॅकेट अंगठी काढून घेतली, ती खिशात ठेवून घेतली। त्याने तो वर खिशात म्हणे आता तुम्ही पुराव्यासाठी साक्षीदार मला डिवाइड म्हणे आत प्रवेश करायचा आहे, साक्षीदार पाहिजे म्हणे मला म्हटलं त्या बांगड्या आणि पातल्या काढून द्या म्हणे, वर सही करा म्हणे। पण मी काय काढल्या आणि मी बॅगमध्ये ठेवायला बॅगमध्ये ठेवताना त्यांनी काय सांगितलं, बॅगमध्ये नका कागदावर ठेवा आणि वरून सही करा। त्याने नंतर गडी केली पाटल्यांची बांगड्याची, एका खिशात दुसऱ्या गाड्याने दुसऱ्या माझ्या चांगल्या एका खिशात टाकल्या, त्या बांगड्या हातात घेतल्यानंतर तो लगेच पळायला लागला। मी त्याची लगेच गाडी धरली, पॅन्ट धरली, तेवढा तो निष्ठून गेला। मग लोकांना मी आरोळ्या ठोकायला लागले। नंतर लोक 50-20 लोक धावून आले, त्याला पकडून आणलं आणि त्या मला ताब्यात मिळाल्यानंतर त्याला शिक्षा दिली, भरपूर शिक्षा दिली।